वागळे स्टेटला सीपीट मेट्रोवेज हँडलिंग कंपनीला पालिकेने गेले 10 महिने ठाणे महानगरपालिकेकडे डम्पिंग ग्राउंड अवेलेबल नसल्यामुळे त्यांच्या गाड्या चालत नाही, म्हणून कामगारांना त्यांनी घरी आहे. ते कचऱ्याचा तिथे हिमालय तिकडच्या टेकेचा डंपर लावून बाहेर ड्रायव्हरांना बोलून काम आणि आपले जे 10 काम करते कर्मचारी त्यांना त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि त्यांना कामावरून काढलेलं आहे. या संदर्भात आम्ही गेल्या लास्ट टाइम पण तुम्ही ओपन आंदोलन केलं होतं, आम्हाला दिला शब्द दिला होता आयुक्त साहेबांनी त्यात मार्ग काढू. जवळजवळ त्या गोष्टी दिवस होऊन गेले. काल पण त्या मीटिंग मध्ये कामगारांच्या असं कोणच नाहीये. ठेकेदारच्या बाजूने सगळं मॅक्सिमम लॉस काही त्याला प्रॉफिटच होत. पालिका न्यू मेट्रो लिमिटेड येथे कार्यरत आहे. माझे नाव तज्ञापासून मे 3रा महिना चालू आहे. पगार नाही चालू झाला, म्हणजे 2 महिन्याचा पगार नाही. वार्षिक रजेचा पगार दिला जातो. ठेकेदार हा सांगतोय की मला काम रेट मध्ये परवडत नाही, माझं नुकसान होत नाही, म्हणजे स्वतःचं नुकसान होतं. या कारणास्तव तो 60 कामगारांना 60 कुटुंबांना रस्त्यावर आणायला तयार आहे आणि त्याचं काम जो सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे. फक्त त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं आहे. जसं की महापालिका सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे तो स्वतःलाच चालवायचा आहे आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असून सुद्धा आणि पंतांना त्यांनी घरी बसवलेलं आहे, नोटीस दिलेली आहे. महानगरपालिकेला सतत हे बघा हे निवेदन दिलं होतं की कळवणूक होत आहे आणि त्यानुसार